केंद्र सरकारनं कमर्शियल एलपीजी सिलेंडरवरील सर्व निर्बंध हटवले. गॅस पुरवठा पूर्ववत होणार. हॉटेल व्यावसायिक उद्योगांना मोठा दिलासा. मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज पुण्याच्या दौऱ्यावर. सारथीच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करणार. गणेश कला क्रीडामध्ये कार्यक्रमाचं आयोजन. खासदार संजय दिना पाटलाची पत्रकारांना अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ. परत आला तर मारून टाकेन. मुजोर संजय पाटलाची पत्रकारांना थेट धमकी. संजय दिना पाटलानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. शिंदेंकडून संजय पाटलाला समज. सूत्रांची माहिती तर संजय पाटलाकडून शिंदेंसमोर दिलगिरी व्यक्त. संजय दिना पाटलाच्या वक्तव्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांकडून तीव्र नाराजी व्यक्त. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये चर्चा. संजय पाटलासह मगरूर नेत्यांना समज द्या. फडणवीसांची नाराजी. पळपुट्या खासदाराकडून पत्रकारांना धमकी. मिंधेंच्या टोळीची संस्कृती जगासमोर येतेय. आदित्य ठाकरेंची टीका तर धमकी देणाऱ्या लोकप्रतिनिधीवर कारवाई करा. संजय राऊतांची मागणी. टीव्हीजे मुंबई मराठी पत्रकार संघ, प्रेस क्लब आणि विधिमंडळ वार्ताहर संघाकडून संजय पाटलाचा निषेध. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार. पत्रकार संघटना आक्रमक. मगरूर संजय दिना पाटलाच्या पत्रकार परिषदेवर पत्रकारांचा बहिष्कार. पत्रकारांना जीव मारण्याची धमकी दिल्यानं पत्रकारांचा निर्णय. राज्यभरातून निषेध व्यक्त. अमित शहांच्या कवच कुंडलांवर आम्हाला डिवचू नका. अवकातीमध्ये रहा. राऊत संतापले. संजय दिना पाटलांनी मारलेले 5 लोक कोण? चौकशीसाठी राऊतांचं मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र. मी कुणालाही मारलं नाही. विनाकारण माझ्या तोंडी चुकीचं वक्तव्य टाकू नका. चौकशीसाठी तयार. चूक असल्यास पोलीस कारवाई करतील. संजय दिना पाटलाचं उत्तर. पोकळ धमक्यांना कुणी घाबरू नये. आम्ही कुणाचंही घर बॉम्ब न उडवू देणार नाही. पोलीस योग्य कारवाई करतील. मुख्यमंत्री फडणवीसांचा कडक इशारा. ऑपरेशन टायगर फत्ते करण्यात फडणवीसांची शिष्टाई मोलाची. खासदार फोडण्यासाठी शिंदेंनी 5 वेळा भेटी घेतल्या. दिल्लीतून ग्रीन सिग्नल मिळवून देण्यात फडणवीसांची मध्यस्थी. सूत्रांची माहिती. तुतारीचे 5 खासदार राष्ट्रवादीमध्ये येऊ शकतात. धर्मराव बाबा आत्राम यांचा दावा. तर 5 कशाला? 8च्या 8 खासदार येऊ. सुप्रिया सुळेंची उपरोधिक टीका. आमचा एकही आमदार किंवा खासदार फुटणार नाही. शरद पवारांचं वक्तव्य. शिवसेनेच्या खासदार फुटीनंतर राष्ट्रवादीतही फुटीच्या चर्चांवर पवारांचं उत्तर. अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरणी गुन्हा दाखल. योगी सरकारनं नेमलेल्या एसआयटीच्या अहवालानंतर 8 जणांवर गुन्हा. राम मंदिराचे सर्वेसर्वा चंपत राय यांची खुर्ची धोक्यात. अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरणामध्ये पहिली अटक. अनुकल्प मिश्रा अटकेत. दान मोजणं आणि निगराणी ठेवण्याची मिश्रावर होती जबाबदारी. गोंदियामध्ये मारहाण प्रकरणामध्ये भाजपा नगरसेवकाला 5 वर्षांची शिक्षा. नगरसेवक शिव शर्मासह आणखी एकाला 5 वर्षांचा कारावास आणि 50,000चा दंड. 10 वर्षांपूर्वी काँग्रेस नेते गोपाल अग्रवालांना झाली होती मारहाण. भिवंडीतील कशळी इथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार. पैशांचा आमिष दाखवून नराधमाचा कुकर्म. नारपोली पोलिसांकडून आरोपीला बेड्या. पोलीस ठाण्याबाहेर नागरिकांची गर्दी. लस, अँटीबायोटिक्स, कॅन्सरच्या औषधांवर आता QR कोड अनिवार्य. केंद्र सरकारकडून औषधांची ट्रॅकिंग यंत्रणा अधिक व्यापक. बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या औषधांच्या विक्रीला आळा बसणार. मध्य रेल्वेवर अतिरिक्त 12 नव्या एसी लोकल फेऱ्या धावणार. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता निर्णय. एकूण एसी फेऱ्यांची संख्या आता 120 होणार. मुंबईमध्ये पाऊस ओसरला. जुलैच्या सुरुवातीला मान्सून पुन्हा जोर धरणार. 1 ते 5 जुलै दरम्यान मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा इशारा.